शी 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 किती घाण. असं तुमच्याकडे पण होतं का बेसिन जाम? अरे वा, यमक झालं यावेळेस तर मैत्रिणींनो, असं बेसिन जाम होणं किंवा खूप वेळ लागणं पाणी जायला, ही समस्या तुमच्याकडे पण होते का? माझ्याकडे पण होते कधी कधी. हे काही वेगळं नाही, हे माझ्या घरी होत नाही असं म्हणणारी कोणीच नसेल. प्रत्येकाच्या घरी कधी ना कधीतरी हा प्रॉब्लेम येतोच. आणि ह्या प्रॉब्लेमला सामोरं कसं जायचं, यासाठी मी आज बेसिक काही टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करायचंय. तर मैत्रिणींनो, बेसिन जाम होणं ही समस्या सगळ्यांकडेच होते. पण मैत्रिणींनो, काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या गोष्टींची जर तुम्ही सवय लावून घेतलीत तर बेसिन जाम होणं ही तुमच्याकडे होणार नाही. तर त्यासाठी मी काही टिप्स तुमच्यासोबत शेअर करते. तर मैत्रिणींनो, आठवड्यातनं 2 वेळा तुम्ही गरम पाणी हे बेसिनच्या पाईप मधनं टाकत जा. त्याच्यामध्ये जे चिकटपणा आलेला असतो तो निघून जात जाईल. त्यानंतर दुसरी गोष्ट, अशा प्रकारची जी गाळणी असते ज्यामधनं घाण वरती राहिल्याने पाणी गळून जाईल, या पद्धतीच्या गाळणीचा वापर करा. गाळणीचा वापर करा. ही जाळी तर आपली असतेच, पण ह्या जाळी सोबतच ही जाळी कधीतरी हलते, तर या जाळीचा सुद्धा वापर करा. भांडी जेव्हा तुम्ही बेसिन मध्ये टाकता तेव्हा आधी पाणी इथे होता, खडखटा इथे होता, आणि त्यानंतर मग भांडी नंतर धुवायला घ्या. याचा वापर केल्यानंतर 40-50% तुमचं काम सोपं होतं. त्यासाठी या जाळीचा वापर तुम्ही करायचा आहे. पुढे काही टिप्स मी तुमच्यासोबत अजून शेअर करणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करायचंय. तर या गाळणीचा वापर तर मी तुम्हाला सांगितलेला आहेच, पण या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही टिप्स माहिती असतील तर ते मला कमेंट करून सांगा, म्हणजे मलाही ते उपयोगी येतील. त्यानंतर मैत्रिणींनो, सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगितलं की आठवड्यातून 2 वेळा गरम पाणी त्यामध्ये टाकत चला. शक्यतो बेसिन मध्ये तेलकट तुपकट भांडी डायरेक्ट बेसिन मध्ये टाकत जाऊ नका, किंवा तेलाची भांडी असतील, भांड्यांचा खरकट हे डायरेक्ट टाकत जाऊ नका. आधी बाजूला खरकट काढून घ्या आणि त्यानंतर ते टाका. त्यानंतर गरम पाण्याचा वापर हा बेस्ट असतो. गरम पाणी जर आठवड्यातनं 2 वेळा तुम्ही सगळी भांडी वगैरे घासून झाल्यानंतर रात्रीच्या वेळी जर तुम्ही बेसिन मध्ये टाकलं तर 50% प्रॉब्लेम तुमचा तिथे सॉल्व्ह होतो. गरम पाण्याने अगदी चिवट डाग सुद्धा निघतात, चिकटपणा पाईपामधला निघून जातो आणि पाणी सरळ खाली निघून जातं. त्यामुळे गरम पाणी टाकल्यामुळे तर ते होतच. मार्केटमध्ये बऱ्याच अशा पावडर मिळतात की ज्यांच्यामुळे बेसिन मोकळे होण्यामध्ये मदत होते. पण मी आज एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला, ती काय गोष्ट आहे ते बघूया आपण. तर मैत्रिणींनो, मी एक वाटी घेतलेली आहे, खाण्याचा सोडा घेतलेला आहे आणि व्हिनेगर घेतलेला आहे. तर घरगुती गोष्टींचा वापर करून आज आपण बेसिन क्लीन, जाम झालेलं बेसिन चॉकअप कसं काढायचं हेच बघणार आहोत. तर सोडा घेतलेला आहे, व्हिनेगर घेतलेलं आहे. तर साधारण मी 1 चमचाभर बेकिंग पावडर म्हणजे बेकिंग सोडा जो आपला तो घेणार आहे. 1-1.5 चमचा तुम्ही घेऊ शकता. खूप जास्त अति प्रमाणात वापर करून काही उपयोग होत नाही, लिमिटेड वापर करा. बघू शकता, तुम्ही डायरेक्ट बेसिन मध्ये पण टाकू शकता आणि असं बाजूला हे करून पण टाकू शकता. तर बघू शकता, या पद्धतीने मी बेकिंग सोडा काढून घेतलेला आहे आणि व्हिनेगर घेतलेला आहे. शक्यतो काळजी घेऊन करा. व्हिनेगर टाकल्यानंतर हे जसं फसफसतं तसं तिथे जाम असलेला घाण कचरा सुद्धा निघून जातो. हे पटकन तुम्हाला बेसिन मध्ये टाकायचं आहे. क्विक ऍक्शन घ्यायची होती मला, त्यामुळे पटकन कॅमेरा मला पुढे घेता आला नाही. बघू शकता, या पद्धतीने ओतून द्यायचं आहे. जर तुम्हाला असं शक्य नसेल तर पुढे मी अजून एक कृती करून दाखवणार आहे, त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही करून घेऊ शकता. अतिशय सोपी पद्धत आहे ही, घरगुती उपाय आहे. मार्केटमध्ये तुम्हाला अशा पावडर मिळतात ज्याच्याने बेसिन जाम होत नाही, पण घरगुती उपाय जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही 100% हा उपाय करू शकता. अगदी सोपा आहे, मस्त आहे, छान आहे. बघू शकता, इथे सुद्धा फसफसतंय. व्हिनेगर टाकल्यानंतर त्याच्यामध्ये पाईपामध्ये असलेला चिकटपणा डायरेक्ट निघून जायला मदत होते. साधारण 10 ते 15 मिनिटं आपल्याला तसंच थांबायचं आहे. त्याची रिॲक्शन होऊ द्यायची, त्याची प्रक्रिया होऊ द्यायची आहे. 10 मिनिटानंतर तुम्हाला ते स्वच्छ करून घ्यायचं आहे. बघू शकता, तर 10 मिनिटं मी हे ठेवते आहे, पण हे 10 मिनिटं आपण तसंच ठेवणार आहोत का? तर नाही. हे 10 मिनिटं हे ठेवते, पण यामध्ये कोणत्याही प्रकारचं पाणी वगैरे सोडायचं नाहीये. हे जी क्रिया होते ती 10 मिनिटं होऊ द्यायची आहे. 10 मिनिटं आणि त्यानंतर मग तुम्हाला पाणी ओतायचं आहे. पण तेवढं करत असताना बेसिनच्या आजूबाजूचं जे आपलं बेसिनचं भांडं आहे
ते सुद्धा आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे. गरम पाणी तिथून सुद्धा टाकायचं आहे, म्हणजे तिथे असलेले जंतू जे आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत ते सुद्धा स्वच्छ होऊन जातील. तर त्यासाठी तुम्ही जे लिक्विड पावडर किंवा साबण वगैरे वापरत असाल तर ते तुम्ही वापरू शकता. तर पाणी बघू शकता ते बोट बुडवू शकेल. खूप कडकडीत गरम करायचं नाहीये, पाईप पितळण्याची शक्यता असते. त्यामुळे लिमिटेड पाणी गरम करायचं आणि मग ते टाकायचं. पण 10 मिनिट आपल्याला ते ठेवायचं आहे त्याआधी. तर बघू शकताय त्याआधी मी बेसिन अगदी स्वच्छ करून घेते. काठोकाठ स्वच्छ करून घ्यायचं आहे. काही ठिकाणी गेल्यानंतर, काही घरांमध्ये गेल्यानंतर बेसिनचं भांड इतकं अस्वच्छ असतं, तर त्यांची भांडी कितपत स्वच्छ असतील अशी शंका कधी कधी माणसाच्या मनात येते. पण मी माझ्याकडे, माझ्या घरी, माझं किचन, माझं बेसिन, माझा ओटा, माझी भांडी हे सगळं स्वच्छ ठेवण्याचा, भलेही मी दिवसातनं एकदाच भांडी घासेल, डिगभर भांडी साचवून ठेवेल, पण मी भांडी स्वच्छ करताना इतकी लख स्वच्छ करते की कुणालाही कळणार सुद्धा नाही की ते भांडी होती की नाही ते. त्यानंतर त्यात असलेली जाळी वगैरे सगळं स्वच्छ करून घ्यायचं, नीट क्लीन करायचं आहे. तर बघू शकता या पद्धतीने मी क्लीन करून घेते आहे. त्यानंतर तुम्ही बेसिन घासून झाल्यानंतर तुम्हाला 10 मिनिटाचा टाइम आहे, तोपर्यंत तुम्ही अगदी चकचकीत करू शकताय, स्वच्छ करू शकताय. या पद्धतीने मी बेसिन स्वच्छ करून घेतलं आणि भांडंही घासून घेतलं. चकचकीत करायचं आहे. मला तरी असं वाटतं की पाहुण्यांनी येताना आधी बेसिनचं भांडं बघावं, ते स्वच्छ असेल तर घरात स्वच्छता आहे असं समजावं. तर बघू शकता पाणी गरम झालेलं आहे. आता मी हे पाणी डायरेक्ट बेसिन मध्ये टाकणार आहे. त्यामुळे पाईपाला असलेला चिकटपणा, तेलकटपणा, तेलाचा तवंग, तुपकटपणा, अडकलेली घाण या सगळ्या गोष्टी निघून जातील. बेसिनही स्वच्छ होतं आणि किचनही स्वच्छ होतं. बघू शकता इतकं असं गरम पाणी आपल्याला बेसिन मध्ये ओतायचं आहे. तर बघू शकता मी पूर्ण किचनही स्वच्छ करून घेतलं आहे आधी, आणि त्यानंतर आता गरम पाणी ओतून घेतलं आहे छानपैकी मस्त. तुम्ही जेव्हा हे असं करता ना त्यावेळेस फक्त बेसिन आणि त्याचा पाईपच नाही तर तुमच्या ड्रेनेज लाईनमध्ये जरी काही प्रॉब्लेम असेल ना तर तो सुद्धा सॉल्व्ह होत असतो. त्यामुळे आठवड्यातनं 2 वेळा तुम्ही इतकं गरम पाणी नाही पण त्यापेक्षा कमी गरम पाणी आठवड्यातनं 2 वेळा टाकू शकताय. त्यामुळे अगदी छान स्वच्छ मस्त नीट आणि क्लीन राहतं तुमचं बेसिन, आणि कधीही असा प्रॉब्लेम तुम्हाला परत येत नाही. त्यामुळे मैत्रिणींनो तुम्ही या पद्धतीने नक्कीच टिप्स फॉलो करू शकताय. आणि यामधल्या तुम्हाला कोणत्या टिप्स आवडल्या, कोणत्या टिप्स तुम्ही फॉलो करत होत्या, किंवा काय करता तुम्ही बेसिन स्वच्छ राहण्यासाठी, तर ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. आता बघू शकता मी नळ सारखा चालू ठेवलेला आहे पण पाणी अगदी फटाफट जात आहे. तर अगदी बेसिक टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केल्या. तर मैत्रिणींनो आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण मी तुमच्यासोबत किचनच्या रिलेटेड अशा छोट्या छोट्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत असते. त्याचसाठी तुम्हाला मला आत्ताच सबस्क्राईब करायचं आहे, कमेंट करायची आहे आणि फॉलोसुद्धा नक्की करायचं आहे. तर मैत्रिणीने बघू शकता हा पोर्शन पूर्ण नीट आणि क्लीन झाला आहे आणि माझं तसं किचनही छान स्वच्छ सुंदर दिसतं. जर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या जवळच्या सगळ्या मैत्रिणींना शेअर करा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाय बाय.